या घरात एक मुद्दा आला तो अनुश्रीचा आणि अनुश्री त्यावर पहिले रिॲक्ट नाही झाली. रुचिताने त्यावर रिॲक्शन्स दिले आणि तिने तो घरात हा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने हे केला. जेव्हा दादा हे घडत होतं तेव्हा मला सांग की कशा पद्धतीने ते टॅकल केलं गेलं आणि नेमकं काय घडत होतं असं? मला ऍक्च्युली माहिती नाही नेमकं का तो मुद्दा आला बाहेर. मी तोच जसं ते पाहिलं असेल लोकांनी, फक्त अनुषेला सांगत होतो मी, की कारण की सगळ्यांचीच गैरसोय होत होती एका व्यक्तीमुळे. सो ते मुद्दा काहीच नव्हता. उगाच त्याचा इश्यू झालाय. कुठल्यातरी वेगळ्याच लेव्हलवर जाऊन पोहोचला तो. पण काय होतं, की कधी-कधी जेव्हा आपल्याकडे इश्यूज नसतात, तेव्हा कुठलातरी इश्यू काढून त्याच्यावर इश्यू बनवायचं, जास्ती वेळ त्याच्यावर बोललं, की मग ते दिसलं जातं, जास्ती दाखवलं जातं. ती पण एक फिलॉसॉफी असते. गेम शो ज्यांना कळतो त्यांना कळतो, त्यांना नाही कळत त्यांना नाही कळत. मग अशा सगळ्या गोष्टी होतात. सो बेसिकली इट्स सिंपल आहे. इश्यू खरंच नव्हता तो. मला खरंच माहिती नाही रुचितानी का असं केलं. आय एम शुअर शी हॅज हर ओन रिझन्स. पण झालं ते झालं. मला आता त्याचं काय त्याच्याबद्दल काही एवढं काही खंत नाही आता. सिच्युएशन झाली तशी झाली. पण शेवटी अनुश्रीनेच मला सेकंड प्लेसवर ठेवलं. तेव्हा तिला सांगितलं गेलं, की तुझ्या नंतर कोणाला ठेवशील तू? तर फायनली इट कम्स राउंड सर्कल ऑफ लाईफ. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.